काइंडनेस. ॲक्टिव्हिटी काइंडनेस ॲक्ट. इयत्ता 8वी आणि त्यापुढील वर्ग. नमस्कार. हॅपीनेस लॅबमध्ये आपलं स्वागत आहे. इयत्ता 8वी किंवा त्यापुढील वर्गातील मुलं हे किशोरवयीन समजली जातात. या मुलांमध्ये सामंजस्य, सहानुभूती, सहिष्णुता आणि सहवेदना ही मूल्ये कशी वाढतील हे आपल्याला पाहायचे आहे. त्यांच्यामधील मतभेद, भांडणे ही विकोपाला न जाता ती आपले काय चुकले हे शोधण्याचा कसा प्रयत्न करतील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आजच्या आपल्या काइंडनेस ॲक्ट या ॲक्टिव्हिटीमधील सर्व कृती विद्यार्थ्यांनीच करायच्या आहेत. याकरिता त्यांना लॅपटॉप किंवा मोबाईल आणि इंटरनेटची आवश्यकता लागणार आहे. या ॲक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थ्याने कनवाळूपणाच्या काही ऑनलाईन कथा पाहायच्या आहेत. त्या कथांमधून त्याला आवडलेल्या 3 कथा त्याने निवडायच्या आहेत. या 3 कथांपैकी सर्वात जास्त आवडलेली एक कथा त्याने इतरांना सांगायची आहे. या ॲक्टिव्हिटीमध्ये प्रथम शिक्षकांनी एक कथा सांगावी. कथा सांगून संपली की आपण हीच कथा का निवडली हेही सांगावे. उदाहरणार्थ ईदगाह या गोष्टीतील छोटा सलीम आजीला होणाऱ्या त्रासाचा आधी विचार करतो. त्याच्या मित्रांनी केलेल्या त्याच्या परिस्थितीच्या टिंगलटवाळीलाही तो शांतपणे उत्तर देतो. कुठेही न रागवता आपला मुद्दा पटवून देतो. नंतर प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः निवडलेली कथा सांगायची आहे. शिक्षकांनीही सोपे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायचे आहेत, जसे की तुमच्या गोष्टीत कोण दयाळू आहे, किंवा तुम्ही त्याच्या जागी असता तर काय केलं असतं, वगैरे वगैरे. विद्यार्थ्यांच्या योग्य उत्तरांचं कौतुक करा, त्यांना आठवण करून द्या. दयाळूपणा फक्त मोठ्या कृतीत नाही तर छोट्या गोष्टीतही दिसतो, जसं मित्राला मदत करणे, नम्रपणे बोलणे, प्राण्यांची काळजी घेणे, समोरच्याला समजून घेणे, आक्रस्ताळेपणा न करणे. मुलांनो, दैनंदिन जीवनात तुम्ही आजूबाजूला लक्ष द्या आणि रोज दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. रोज एक तरी दयाळूपणाची कृती करा, कारण दयाळूपणा हीच खरी ताकद आहे.